नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्केट अनालिसिस करणार आहे। यामध्ये निफ्टीने कशा पद्धतीने मुवमेंट दिली, मार्केटमध्ये कोणत्या पद्धतीच्या न्यूज होत्या आणि या ठिकाणी येणाऱ्या 9 तारखेला, आज 8 ऑक्टोबर, उद्या 9 ऑक्टोबर आणि उद्या या ठिकाणी आपण कशा पद्धतीने ट्रेड केला पाहिजे याच्या या ठिकाणी आपण सविस्तर माहिती घेणार आहे। तर मित्रांनो, निफ्टी ओपन झाली 24,832 ला, त्यानंतर प्रीवियस क्लोज होता 24,795 आणि आजचा लो होता 24,756 आणि हाय होता 25,44। तर मित्रांनो, आपण इथं पाहू शकता की 25,44 हा काय होता, आजचा हाय होता आणि आजचा लो जो होता तो होता 25,800, आजचा लो होता 25,756, 25,756 हा काय होता, आजचा लो होता। तर मार्केटमध्ये या ठिकाणी कंटिन्यू सेलिंग चालू होतं आणि आज दिवसभर पण मार्केट सेलिंगला जाईल असं वाटत होतं, परंतु आज या ठिकाणी इलेक्शन रिझल्ट होता। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन रिझल्ट होता आणि बीजेपीची एक म्हणजे मीडियम राज्य आहे हरियाणा, या ठिकाणी हरियाणामध्ये या ठिकाणी बीजेपीची सत्ता आलेली आहे आणि जम्मू काश्मीर हा काय आहे तर केंद्रशासित प्रदेश आहे, म्हणजेच इनडायरेक्टली त्या ठिकाणी वर्चस्व हे केंद्र सरकारचंच असणार आहे। त्यामुळे जरी तिथे जम्मू काश्मीरमध्ये बीजेपीची सत्ता गेली असली तरी या ठिकाणी वर्चस्व हे केंद्र सरकारचंच असणार आहे। त्यामुळे मार्केटने काय केलं आहे, या गोष्टीला पॉझिटिव्हली घेऊन जे मार्केट कंटिन्यू सेलिंगला जात होतं या ठिकाणी ते पॉझिटिव्ह क्लोजिंग आजच्या या डेटला दिलेला आहे, जवळपास 217 पॉईंट या ठिकाणी पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेला आहे। त्याच पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये सुद्धा 542 पॉईंट पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेला आहे, फिन निफ्टीनं 231 पॉईंट पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेला आहे। तर उद्या जरी आपल्याला वाटत असलं की उद्या जरी आज पॉझिटिव्ह क्लोजिंग असलं तरी उद्या या ठिकाणी मार्केट साइडवेज टू बेरिशच असणार आहे, कारण इस्रायल इराण वार जे आहे ते काही अजून थांबलेलं नाहीये आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे आज इलेक्शनमुळे मार्केटमध्ये थोडीशी बाईंग आली इलेक्शन रिझल्टमुळे, परंतु या ठिकाणी जे ग्लोबली रिसेशन असेल, चायना स्टिम्युलेशन असेल आणि इस्रायल इराण वार असेल, याचा सगळ्याचा जर इम्पॅक्टचा विचार केला तर अजूनही मार्केट बेरिश आहे आणि आपण या ठिकाणी थोडंसं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट पासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे आणि कारण मार्केटमध्ये कधी कोणत्या मोमेंट येतील, स्पाइक येतील हे सांगता येत नाही। तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।